तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। आज तुम्हाला सांगणार मी मोटो ब्लॉगिंगचं सेटअप पूर्णपणे कसं असतं, तुम्हाला काय काय लागतं त्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये, आणि तुम्हाला कशा प्रकारे ते यूज करायचं ते पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे हेल्मेट, एक फुल फेस हेल्मेट पाहिजे आपल्याला। माझ्यापाशी हेल्मेट आहे। त्यानंतर आपल्याला पाहिजे एक माउंट, जे आपण कॅमेरा वगैरे सगळं आपण त्याला ऍड करू शकतो। आता असं काही लोक तर पहिल्यापासून तर कॅमेरा घेऊ शकत नाहीत, जसं की डायरेक्ट गोप्रो असेल, पण आपण चालू करणार आहे मोबाईलपासून, स्मार्टपासून। तुमच्यापाशी जर मोबाईल असेल तुम्ही आज सेटअप घ्या आणि तुमचं मोटर ब्लॉगिंग स्टार्ट करा, तुम्हाला जर इच्छा असेल तर। त्या पहिल्यांदा आपल्याला हे माउंट मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे, तर त्याला अगोदर असं बसून घ्यायचं पूर्णपणे। तर आपल्याला असं प्रकारे यामध्ये 2 स्ट्रीप येतात त्या प्रकारे, आणि खालून पण ह्याला लावू शकता आपण। पूर्णपणे ह्याला आतमधून काय करायचं, लावून घ्यायचं। ठीक आहे, त्याला आतमधून असं लॉक असते, ते लॉक क्लिक केलं का बसून जाते। आपण स्ट्रीपला असून काय करायचं, इकडून लॉक करायचं। आता हे जर स्ट्रीप फोर ढिलं झालंय, त्याला आपण फिटिंग करून घेऊया। आता फिटिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, खालून हे लॉक परत खोलायचे आणि हे काय करायचं, स्ट्रीप हे पूर्णपणे ओढून घ्यायचे आणि सेंटरला तुम्ही बसू शकता। पूर्णपणे हे लॉक झालेलं आहे, हे लॉक करून टाकलं। ह्याला पण तसंच ओढून घ्यायचंय, तुम्ही बघू शकता कसं पूर्णपणे हे आतून लॉक होते। तुम्ही जेव्हा हे माउंट सेंटर पॉइंटला लावता ना, सेंटरला तुमचं पूर्ण तुम्ही जसं जिकडे बघता ना तिकडे तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्यापाशी एक ते हे एक माउंट जे ह्याला लावता येते। त्याच्या अगोदर तुम्हाला कसं एकूण एक व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल व्हिडिओ तुम्ही दोन्ही पण शूट करू शकता। अगोदर ह्याला काय करायचं, ह्याला हे लॉक लावून घ्यायचं, पूर्णपणे फिट करून घ्यायचं। ठीक आहे, तुम्हाला जर असा व्हिडिओ आडवा काढायचा असेल तुम्ही इकडून पण लावू शकता, तुम्हाला उभा करायचं असेल। आणि ह्याच्यामध्ये पण हे 2 फीचर आहेत, हे पण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अँगलमध्ये दोन्ही पण फिट होऊन जातं। ठीक आहे, त्यानंतर एक स्क्रू आहे, त्याला नंतर फिट करून द्यायचं। ह्याला एकदम फिट करायचं, नाही तर तुमचे मोबाईल पडू शकतो। ठीक आहे, ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे, ही मोबाईलसाठी हे खोलणार आहे। आपला जर उभा व्हिडिओ रीलसाठी बनवत असेल तुम्ही असं लावू शकता मोबाईल, तुम्ही रील शूट करण्यासाठी। एकदम पूर्णपणे फिट करून घ्यायचंय, काय प्रॉब्लेम नाही। आता तुम्हाला जर ब्लॉग बनवत असेल तुम्ही ह्याला टर्न करू शकता। हे झालं आपलं पूर्णपणे सेटअप। ह्याला आता काय करायचं, तुम्ही बघू शकता, तुम्ही एकदम सेंटर पॉइंट आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं अँगल, आणि आपण वेअर करून आपण ह्याला बघू शकतो। ठीक आहे, बघा। आणि खालून टिपला नंतर फिटिंग, तुम्ही जिकडे यूज बघता ना तिकडे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड होणार आहे आणि तुम्हाला ब्लॉग बनवायला एकदम सोपं। त्यानंतर तुम्हाला फक्त पाहिजे माईक, कारण आवाज पण आपण ह्यात रेकॉर्ड करू शकतो। तुम्हाला फक्त इथं काय करायचं आहे, हे प्लग आहे, हे प्लग मोबाईलमध्ये लावायचे आणि आतमधून हे काय करायचं, तुम्ही कुठं पण लपवू शकता हे माईक। आता ह्याला काय आहे, लॉक करण्यासाठी जे आपण स्ट्रीप बांधते ना, ते स्ट्रीपला पण आपण काय करू शकतो, असं लावू शकतो माईक आणि आतमध्ये साईडनं, आणि ही वायर इथं साईडला आपण साईडला लपवू शकतो, हे घालू शकतो साईडला। अशा प्रकारे तुमचं सेटअप रेडी होऊन जाईल आणि तुम्ही मोटर ब्लॉगिंग तुमची इच्छा असेल तर करू शकता, तुमचं ड्रीम असेल तुम्ही मोटर ब्लॉगिंग करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।